पहिलं पहिलं हेला बेरंग जिंदगीला या वेगळाच हाय तुझा देत हाय गुलाबानी गोड मनात रुसलिया तुझ्या मग स्लिप झालया। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत आपल्या आजच्या एका नवीन एडिटिंगच्या व्हिडिओमध्ये। जसं की मित्रांनो, तुम्ही सुरुवातीला व्हिडिओ बघितला असेल, तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। आणि व्हिडिओमध्ये मी जेवढंही मटेरियल यूज केलेलं आहे ते तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथून तुम्ही इझिली घेऊ शकता। आणि तुम्हाला मटेरियल घेताना काही प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही मला इंस्टा पेजला DM करू शकता। तसेच मित्रांनो, आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा तुम्हाला सर्व काही मटेरियल दिलं जातं, तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन होऊ शकता। तर मित्रांनो, जराही उशीर न करता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, तुम्ही सर्वात आधी काय करायचे, जे काय मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रीसेट लिंक दिलेले आहेत बिटमार्क आणि शेक इफेक्टच्या, त्या लाईट मोशनमध्ये इनपुट करून घ्यायच्यात। इनपुट केल्याच्या नंतर बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करून घ्यायचा आहे। ओपन केल्याच्या नंतर इथं बघू शकता मित्रांनो, मी इथं तुम्हाला आधी काही ग्रुप्स आणि काही लिरिक्स ॲड करून दिलेले आहेत। तर तुम्ही सर्वात आधी काय करायचे, जेवढेही ग्रुप्स आहेत त्यामध्ये फोटो लावून घ्यायचे। त्यासाठी काय करायचे, सुरुवातीला यायचे, खाली यायचे, इथं तुम्हाला ब्लॅक स्क्रीनचा फोटो दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचे। कलर अँड फिलच्या ऑप्शनमध्ये यायचं, इथं तुम्हाला काही अंक दिसतील त्याच्यावरती क्लिक करायचे। क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, इथून तुम्ही तुमचा कोणताही एक फोटो सिलेक्ट करून घ्यायचा आहे। सिलेक्ट केल्याच्या नंतर वरती कोपऱ्यात प्लसच्या बटनावरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो, आता तुम्ही ग्रुपमध्ये फोटो लावून घ्यायचे, त्यासाठी कोणत्याही एका ग्रुपवरती क्लिक करायचं, एडिट ग्रुपमध्ये यायचे, सुरुवातीला यायचे, प्लसच्या बटनावरती क्लिक करायचं आणि मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे आणि इथून तुम्ही तुमचा फोटो ॲड करून घ्यायचा आहे। फोटो ॲड केल्याच्या नंतर ग्रुपच्या शेवटी यायचं, जी काही फोटोच्या समोरील खाली जागा आहे त्याच्यावरती क्लिक करून ठेवायचे आणि फोटोला ग्रुपच्या खाली घ्यायचे। त्यानंतर फोटोवरती क्लिक करायचे, मूव्ह अँड ट्रान्सफरमध्ये यायचे आणि फोटोला ग्रुपच्या हिशोबाने करून घ्यायचे। अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही प्रत्येक ग्रुपमध्ये फोटो लावून घ्या। तर मी फटाफट फोटो लावून घेतो। तर बघू शकता मित्रांनो, मी प्रत्येक ग्रुपमध्ये फोटो लावलेले आहेत। आता काय करायचे, समोर यायचे, 18.11 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचे। आता इथून समोर जेवढेही बिटमार्क आहेत मित्रांनो, त्याला तुम्ही फोटो लावून घ्यायचे। त्यासाठी काय करायचे, 18.11 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचे, प्लसच्या बटनावरती क्लिक करायचे आणि मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचे। इथून तुम्ही तुमचा कोणताही एक फोटो ॲड करून घ्यायचा आहे। फोटो ॲड केल्याच्या नंतर मित्रांनो, समोरच्या बिटमार्कवरती यायचं आणि फोटोचा एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मित्रांनो, तुम्ही प्रत्येक बिटमार्कप्रमाणे फोटो लावून घ्या। तर मी फटाफट फोटो लावून घेतो। तर बघू शकता मित्रांनो, मी प्रत्येक बिटमार्कप्रमाणे फोटो लावलेले आहेत। आता काय करायचं, शेवटी यायचं आहे, खाली यायचं आहे आणि इथं जी काय मी तुम्हाला लिरिक्स PNG दिलेली आहे त्याच्या समोरच्या खाली जागावरती क्लिक करून ठेवायचं आणि PNGला फोटोच्या वरती घ्यायचं आहे। आता एवढं सगळं झाल्याच्या नंतर मित्रांनो, काय करायचं, आता आपल्याला इफेक्ट पेस्ट करायचे आहेत। त्यासाठी काय करायचं, इथून बॅक निघायचं आहे, शेक इफेक्ट प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। ओपन केल्याच्या नंतर मित्रांनो, पहिल्या इफेक्टवरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये यायचं, 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आहे। त्यानंतर इथून बॅक निघायचं आहे, बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। ओपन केल्याच्या नंतर मित्रांनो, समोर यायचं आहे, 18.11 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं आहे। इथं आल्याच्या नंतर मित्रांनो, खाली यायचे। आता इथून तर 26.15 सेकंदाच्या बिटमार्कपर्यंत आता जेवढे आपले फोटो आहेत त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। त्यासाठी काय करायचं आहे, फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टमध्ये यायचं आहे आणि 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट करायचा आहे। अशा प्रकारे 26.15 सेकंदाच्या बिटमार्कपर्यंत आपले जेवढेही फोटो आहेत त्यांना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे। तर बघू शकता मित्रांनो, जे काही आपले 26.15 सेकंदाच्या बिटमार्कपर्यंत जेवढेही फोटो होते त्यांना मी हा इफेक्ट पेस्ट केलेला आहे। आता काय करायचं, इथून बॅक निघायचं आहे, आपला शेक इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। ओपन केल्याच्या नंतर दुसऱ्या इफेक्टवरती क्लिक करायचं, इफेक्टमध्ये यायचे, 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आहे। त्यानंतर इथून बॅक निघायचे, बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे। ओपन केल्याच्या नंतर मित्रांनो, समोर यायचे, 26.15 सेकंदाच्या बिटमार्कवरती यायचं आहे।
26.15 सेकंदाच्या बिटमार्कवरती आल्याच्या नंतर मित्रांनो आता इथून समोरील 2 फोटोंना हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. फक्त 2च फोटोंना मित्रांनो हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. या 2 फोटोंना हा इफेक्ट पेस्ट केल्याच्या नंतर मित्रांनो इथून बॅक निघायचं आहे. शेक इफेक्टचा प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. ओपन केल्याच्या नंतर तिसऱ्या इफेक्टवरती क्लिक करायचं. इफेक्टमध्ये यायचं 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करायचा आहे. त्यानंतर इथून बॅक निघायचे. बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. ओपन केल्याच्या नंतर मित्रांनो आता जो काय आपला शेवटचा फोटो राहिलेला आहे त्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यासाठी शेवटी यायचं आहे. फोटोवरती क्लिक करायचं आणि इफेक्टमध्ये यायचं आणि पेस्ट इफेक्ट करायचा आहे. अशा प्रकारे मित्रांनो आता इथं आपला पूर्णपणे व्हिडिओ बनून झालेला आहे. आता याला डाउनलोड करण्यासाठी वरती कोपऱ्यात शेअरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर एक्सपोर्ट नावावरती क्लिक करायचं आहे. एक्सपोर्ट नावावरती क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो इथं आपला व्हिडिओ डाउनलोड व्हायला सुरुवात होईल. तर मित्रांनो आपला आजचा व्हिडिओ हाच होता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अगदी सोप्या मराठी भाषेत एडिटिंग शिकत राहा. आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील तर तुम्ही मला इंस्टा पेजला DM करू शकता. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.